कसरत करावी लागत नाही। हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये एकदा आमचे नेते माननीय फडणवीस साहेब असतील किंबहुना सगळ्यांचा उद्देश एकच आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यासाठी सगळेजण एक आहेत आणि सगळेजण एकत्रितपणे त्यांच्यासाठीच पळणार ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे। आणि म्हणून यामध्ये फार काय कष्ट करावे लागतात असंही नाही, पण एक खासदार या नात्याने माझी नैतिक जबाबदारी आहे की जर संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारे गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर केले गेले पाहिजेत आणि त्याचं दूर झाले। त्यामध्ये शिवसेनेचा मेळावा झाला आहे, ते सगळे एकत्रित होते, तिथंही काही थोडेफार प्रमाणात काही कार्यकर्ते असतील ज्यांचं आपण मनामध्ये असलेल्या शंका दूर केल्या। राष्ट्रवादीचं आज अहिल्यानगर शहराचा मेळावा आहे संध्याकाळी आज, आणि 4 तारखेला जिल्ह्याचा मेळावा आहे। यामध्ये खरं पक्षाच्या रचनेमध्ये किती लोक नवीन समाविष्ट झालेत, किती नवीन पदाधिकारी आलेत, या सगळ्या गोष्टीचा खुलासा शेवटी जो व्यक्ती स्टेजवर येईल तेव्हा त्याची भूमिका तो स्पष्ट होईल आणि मग ती जनतेपुढे आल्यावर त्याच्या पुढं खरं तर कळेल की महायुती म्हणून हे तिन्ही पक्षाचे खरं प्रामुख्याने नेते जिल्ह्यातले कोण आहेत। हे आता शिवसेनेचं झालं, भाजपचं झालं आणि म्हणून आता राष्ट्रवादी राहिलं, ते मला वाटतं 4 तारखेपर्यंत स्पष्ट होऊन जाईल। आणि असं वाटतं की मागच्या काही कालावधीमध्ये जिथं जिथं विसंगती दिसत आहे किंबहुना जिथं कळत न कळत लोकांच्या मनामध्ये शंका असतील अशा ठिकाणी बैठका लावून त्या शंका फार मोठ्या नव्हत्या, फक्त थोडेफार गैरसमज एवढ्या मोठ्या राजकीय प्रक्रियेमध्ये होतात ते दूर करण्याचं काम संघटनेचं हे लोकप्रतिनिधी या नात्याने माझंही आहे आणि त्यांचं समाधान झाल्यावरच ते खरं चांगल्या पद्धतीने माझ्यासाठी पण काम करू शकतील आणि म्हणून तो आज विषय संपलेला आहे। आणि आज जामखेड तालुक्यातलं समन्वय जो काही आमचे नेते माननीय फडणवीस साहेबांच्या समवेत बैठक जी माननीय पालकमंत्री असतील आणि शिंदे सरांची झाली होती त्यानंतर हा समन्वयाचा जो सिलसिला होता तो आज पूर्ण झाला आणि आता संघटन पूर्णपणे मजबूतीने लोकसभेला तयारीला लागलेलं आहे। काय नाही, जामखेड आणि कर्जत तालुक्याच्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आज या ठिकाणी पार पडली। त्याचा पहिला टप्पा म्हणून आज जामखेडला माननीय आमचे नेते प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही बैठक जामखेडला पार पडली। उद्या 11 वाजता कर्जत येथे बैठक आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत या मधल्या कालावधीमध्ये जे काही विषय त्यांच्या मनामध्ये होते त्यांनी त्या बैठकीच्या दरम्यान मांडले आणि ते विषय मांडल्यानंतर त्याचं उत्तर देखील त्यांना एक सकारात्मक देण्यात आलं आणि मग एकजुटीने प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवाराच्या साठी पूर्ण भारतीय जनता पार्टी जामखेड तालुका एकत्रितपणे उभी राहणार आणि अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार कसा निवडून येईल किंवा कसं मागचं मताधिक्य अधिक जास्त होईल यासाठी प्रयत्न सगळेजण करतील असं सगळ्यांनी त्या ठिकाणी एक मान्यता दिली।